आत्ताच उतरले आहो, बस वेळेवर आली म्हणून. बर बर, कुणाला तरी न्यायला बोलव मग, चिवला वगैरे. हो माझं इकडचं काम आटपून झाल्यावर येईल मी लगेच. ठीक आहे. हो ठीक आहे. किती झाले दादा? 100 रुपये. आणि हो, सावकाश जा, घाई करू नको उगेच. हो ठीक आहे. हा हा सावकाश गाड्या जाते. वगैरे व्यवस्थित बघ. हो आणि हो, प्रवासात त्रास झाला नाही ना जास्त तुला? नाही हो, बस मध्ये थोडस उमचळत होतं म्हणून थोडस थंड प्यायला थांबले होते, पण आता बरं वाटतंय. ओके ठीक आहे, सावकाश जा. हो ठीक आहे, सावकाश जाते. हो ओके बाय. बाय. ओ दादा, बस किती वाजता येईल हो? येईल एक 10-15 मिनिटात. येईल एवढ्यात. थँक्यू. कादंबा, येते. जशीच्या तशीच आहेस अजून. थँक्यू. पण तुझ्यात खूप बदल झाला. कसला बदल? होता तसंच आहे मी. हा, तब्येत थोडी वाढली. थोडी नाही, चांगलाच झाला की गोलू मोलू. हो ना, आई म्हणायची मनात किती जरी दुःख असलं ना, पोटाला कधी मारायचं नाही. बरोबर बोलले आहे अगदी. बाहेरून बदल झाला आहे ग, पण आतून अजूनही तसाच आहे, पूर्वीसारखा. मासळविना तडफडणारा मासा. चल आता मी निघते. कादंबा, थांब ना. कादंबरी. माझ्यासाठी कादंबाच. खरं सांगायचं तर मला अजूनही तो दिवस आठवतोय. पुन्हा कधी भेटशील, भेटणं तर सोडच, पण माझ्या या सुरकुटलेल्या पापण्याखालील पाणावलेल्या डोळ्यांनी तुला कधी मन भरून पाहता येईल असं कधी वाटलंच नव्हतं.
तेच ना, डोळ्यांच्या कडांवर अश्रूंच्या लाटा, विरहाची सुनामी आल्यासारख्या त्या आदळत असतात. बुडून जावं वाटतं त्या लाटांवर खोल समुद्रात, या वेदनेच्या जीवनातून काहीच. बाकी काय चाललंय? सगळे ठीक आहेत ना? आई बाबा? एकदम मस्त आहेत, सगळे एकदम व्यवस्थित आहेत. मग अशी त्या हॉटेलमध्ये काय करत होतास? आधी दिसला नाही. अगं ते हॉटेलच माझं आहे. काय बोलतोस? खरं? तुझी शपथ. आणि तुला तर माहितच आहे की मी तुझी शपथ कधीच खोटी घेतली नाही. म्हणलं तुला वडापाव खूप आवडतो, हो. म्हणून मीच हॉटेल चालू केलं. खा किती पण वडापाव. वेडा. जरा वेळ कुठेतरी बसायचं का? दमलीच का एवढ्यातच? बरं चल कुठेतरी बसू. बस. एक दिवस काय भेटलीस, पण 7 जन्मासारखी भेटल्यासारखी फिलिंग येते बघ. मला वाटतं तू अजूनही त्या जुन्या दिवसांमध्येच तू अडकून आहे. तू साथ सोडून गेलीस ग, पण तुझ्या आठवणी आजही हृदयाच्या एका कप्प्यात जपून ठेवल्यात नाही. आणि तू दिलेली कविता सेव्ह करून ठेवली मी अजूनही माझ्या मनाच्या गॅलरीत. कविता कविता कविता. त्यावेळी माझा खूप राग आला असेल तुला. नाही ग, तुझा राग कसा येईल मला? माझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला म्हणून. नाही ग, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलीचं चांगलं व्हावं. पण तुझ्यासोबत लग्न झालं असतं तर माझं चांगलंच झालं असतं ना. ते आपल्याला माहित होतं ग, पण तुझ्या आईवडिलांचा निर्णय झाला होता. त्यावेळी त्यांच्या नजरेत मी योग्य मुलगा नव्हतो. अरे मी त्यावेळी खूप घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काडीचंही ऐकलं नाही. ठीक आहे ग, तू त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, माझ्यासाठी प्रेमाची भीक मागितली, याच्यातच माझं प्रेम जिंकलं. पण जिंकूनही प्रेम मिळालं नाही ना. काय मग, काय नाव ठेवलं मुलीचं? सगळं घाईतच झालं, झालं ते झालंच. कथा कथा नाव ठेवलंय मुलीचं. अरे वा, किती गोड नाव ठेवले. हो. कथा. माझी कथा पूर्ण झाली, पण माझी कादंबरी अर्धवटच राहिली. माझ्या कवितेतून कथा स्फुरली. म्हणजे? आता हे बघ, माझ्या बायकोचं नाव कविता, माझी कविता आणि माझ्यातली कादंबरी, या दोघींच्या गुणांची परिपूर्णता म्हणजे माझी गोंडस कथा. तुझ्या बोलण्यात काहीच बदल झाला नाही बघ. नुसती फिलॉसॉफी. तुला तर माहितीच आहे, हे केत्याची बोली भाषेमध्येच त्याची ओळख आहे. हो ना. तुला सासरचे कोणी त्रास देत नाही ना? मला सांग. नाही रे. तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला उभा गाडतो बघ.
तुला त्रास दिल्यावर राहायचंय का त्यांना? हा, एक गोष्ट तेवढी त्रास देते सारखी. कादंबा सांग, लाजू नको. कोण त्रास देत आहे तुला? आठवणी. हॅलो, हा तू आलीस का तू? हा आले, मी निम्म्या वाटेत आले. सावकाश आहे तू. हो 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 हो, ठेवते. चिवणेला आले, जाते. कादंबा सावकाश जा, आणि हो, काळजी घे. तू पण काळजी घे. खात पीत जा आणि लवकर घरी जात जा. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा, क्या जमाना